नवनीत राणा को लोकसभा चुनाव में करारी हार का सामना करना पड़ा। हार के बाद नवनीत राणा ने नागपुर में पहली बार मीडिया से बात की। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के तीसरी बार शपथ लेने के बाद मुझे ऐसा लगा जैसे मैं जीत गई हूँ। मुझे बस एक ही अफसोस है कि 2019 में अमरावती की जनता ने मुझे स्वतंत्र उम्मीदवार होते हुए भी दिल्ली भेज दिया, लेकिन इस बार मैंने ऐसा क्या किया कि 2024 में जनता ने मुझे अमरावती में रहने पर मजबूर कर दिया, मुझे हरा दिया। मला असं मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की दिल्लीमध्ये मी गेल्या 5 वर्ष ज्या पद्धतीने काम केलं आहे, मला वाटते की दिल्लीमध्ये जाणं हा काही नवल नाही आहे आणि दिल्ली आताही नाही, नंतरही सुद्धा आम्ही जाणार येणार राहणारच आमचं. पण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की हारूनही आम्ही जिंकलो आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्रींनी शपथ घेतली आहे. मी जरी हारली पण आम्ही आणि आमची भावना तिथे जेव्हा मोदीजी शपथ घेत होते ते आम्ही जिंकलोच आहे. हे पहा, मी ज्या पद्धतीने माझ्या क्षेत्रासाठी काम केलं, 2019मध्ये माझे लोकांनी मला ॲज अ निर्दलीय इंडिपेंडंट पार्लमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी पाठवलं. मला अजून कळलं नाही आहे की माझी जनताने मला का थांबवलं इथे आणि कुठे काम करणं आवडन इथं नंतरच आपण. पण लिटिल बेंड इज नेवर एंड, हे गोष्टी तर आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे, ते एंड नाही आहे. नागपुर समय, गली से दिल्ली तक।